अहो तुमचे पाय तीर्थाला तीर्थत्व आणतात. याप्रमाणे विपश्यतो घ्नन्ति मुहूर्त सेवया महत् सेवया. मोठ्या माणसांची सेवा हे तीर्थ. सगळे तीर्थराज कुठे असतात तर मोठ्या माणसाच्या चरणामध्ये असतात. म्हणून आपण तीर्थरूप शब्द वापरतो. आई वडिलांना तीर्थरूप म्हणतो, काकांना तीर्थ स्वरूप म्हणतो. का? अहो तीर्थ त्यांच्या पायातच आहे, म्हणून ते आले म्हणजे तीर्थ आलं. या तीर्थबुद्धी सलिले न कर हेचित. सलिले न कर हेचित. सलिल म्हणजे पाणी. पाण्याला तीर्थ म्हणून नका म्हणतात ते. या तीर्थबुद्धी सलिले न कर हेचित. जनश्व विघ्नेशु से एव गोखरहा. जो पाण्याला तीर्थ म्हणतो तो गाढव आहे. गोखर म्हणजे गाढव. तो गाढव आहे. जो पाण्याला तीर्थ म्हणतो तो गाढव आहे. अहो ते तीर्थ नाहीये, सज्जनाचे पाय हे तीर्थ आहेत. याप्रमाणे तुम्ही आलात, खरोखर अलौकिक माझा जीवनाचा लाभ झाला. अथापि काले. याप्रमाणे आल्यानंतर सर्वांचं स्वागत केलं. तीर्थास्पदं हृदीकृतं स्वपक्वयोगैः. आणि श्रीकृष्ण म्हणतात खरोखर माझ्या सौभाग्याने तुम्ही या ठिकाणी सगळेजण आलात, नाहीतर एवढे सगळे एकत्र येणं शक्य नाही. मग वसुदेव म्हणतात नारदाला, नारदा आता या ठिकाणी आम्हाला तुम्ही उपदेश करा. आणि मग नारद उपदेश करतात वसुदेवाला. आणि वसुदेवाला सांगतात की यज्ञ दान यातून धनाची इच्छा माणसाला प्राप्त होते. यज्ञ दान केलं म्हणजे धनाच्या इच्छेचा, आपल्या मनातली जी इच्छा असते त्या इच्छेच्या पलीकडे आपण निरीच्छ होतो. जेव्हा स्वार्थ बुद्धी असते तेव्हा आपण मला हे पाहिजे म्हणतो, पण जेव्हा दान करतो तेव्हा त्या दानामध्ये दातृत्व असतं. म्हणून पुत्रेषणा वित्तेषणा याचा त्याग करा आणि न्यायोचित मार्गाने तुम्हाला प्राप्त होईल त्यामध्ये तुम्ही संपूर्ण जीवन व्यतीत करा. आणि आत्मलोकैषणा देव कालीन वसित विबुधा. याप्रमाणे ज्ञानी मंडळी याप्रमाणे जीवन जगतात. शुकाचार्य म्हणतात याप्रमाणे वसुदेवाने यज्ञ केला. या यज्ञामध्ये फार मोठं महोत्सव केला. या वेळेला अनेक दिवे लावले, सर्व ठिकाणी सर्व लोकांचा सत्कार केला. हे वसुदेव दीक्षाधारी होते. दीक्षा म्हणून त्याला दीक्षित म्हणतात. जो यज्ञ करतो तो दीक्षित असतो. मग त्यांनी याप्रमाणे 18 बायका होत्या वसुदेवाला, म्हणजे कृष्णाच्या 18 आया त्या ठिकाणी बसल्या आणि 18 बायकांच्या सोबत यांनी सगळा यज्ञ पार पाडला. पत्नी भी रष्टादशी भी असं म्हटलंय. आणि सोमराज विवोडू भी. जसा चंद्र तारकांच्या मध्ये शोभून दिसतो तसे वसुदेव दिसू लागले. याप्रमाणे आकाशात गंधर्व आले, ते गायन करू लागले. नट आले, ते अभिनय करू लागले. नर्तक आले, ते नृत्य करू लागले. सूत मागध वंदी या ठिकाणी आले आणि सर्वांनी पुष्पवर्षाव केला. आकाशामधून सर्व देवांनी सुद्धा पुष्पवर्षाव केला. वाद्य बांधू लागले, मृदंग पणव, त्याचप्रमाणे गोमुख हे वाद्य बांधू लागले. सगळे त्या ठिकाणी जमा झालेले असल्यामुळं धृतराष्ट्र अर्जुन पार्था सगळेच आले होते. कौरव आले होते, पांडव आले होते. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या नंदादिक लोक आले होते, गोपाळ आले होते. या आपल्या गोकुळामधले सगळे गोपिका सगळ्या झाडून आले होते. नंद गोपाल बृहत्या पूजया चिताहा. मग सर्वांनी वसुदेवाला आंदण दिलं, पूजा केली. वसुदेवानी सुद्धा सर्वांना वस्त्रालंकार सगळं काही देऊन तृप्त केलं. आणि एक 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 लोक निघू लागले. गेले पायी पाहुणे बरेचसे. नंदाला नंद म्हणले बरं निघतो मग वसुदेवा. नाही नाही थांबा ना तुम्ही, एवढी काय घाई आहे तुम्हाला? आज नाही आता उद्या जा, नाही परवा जा. आपण अत्यंत जवळच्या माणसाला ठेवून घेतो त्याप्रमाणे नंदाला यांनी ठेवून घेतलं आणि सांगितलं नाही नाही थांबा, आज नाही उद्या. असं करत करत अद्यश्व इति मासां स्त्रीन. अद्य म्हणजे आज, श्व म्हणजे उद्या. नाही नाही आता उद्या जा, नाही नाही परवा जा. असं करत 3 महिने वसुदेवाने त्यांना ठेवून घेतलं आणि तरी सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही. आणि मग वसुदेवाने नंदाला वस्त्रप्रावरण अलंकार देऊन, यशोदेला वगैरे संपूर्ण वस्त्रप्रावरण देऊन त्यांना निरोप दिला. भगवान गोपाल कृष्णाचा, बलराम दादाचा त्यांनी निरोप घेतला. यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले. त्यांना जावसं वाटेना, त्यांचा पाय निघेला. बंधुषु प्रतिजातीषु कृष्ण कृष्ण देवता. याप्रमाणे सर्वजणांनी नंदांनी सर्वांचा निरोप घेतला आणि यांचा यज्ञ मोठ्या थाटात पार पडला. त्यानंतर ते म्हणतात की वसुदेवाला नारदाने ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला.
आणि केल्यानंतर तरी सुद्धा वसुदेवाच्या मनात एक शंका होती. म्हणजे कृष्णदेव आहे, कृष्णदेव आहे, कृष्णदेव आहे सगळे म्हणतात. नारद म्हणतात अहो तुम्ही पुत्र भावनेने बघू नका, हा ईश्वर आहे. तरी त्यांच्या मनामध्ये एक शंका. एके दिवशी असंच सगळेजण बसलेले असताना वसुदेव म्हणाले, अरे कृष्णा तू देव आहेस म्हणे. कृष्ण म्हणे लोक म्हणतात बाबा, मी काय म्हणत नाही, लोक म्हणतात, लोकांचं काय खरं. नाही 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 असं नाही. नारदाने सुद्धा सांगितलं तुम्ही देव आहात, तुम्ही केवळ पुत्रभावनेने पाहू नका. मग काय म्हणणं आहे? म्हणणं एवढंच आहे की तू तुझ्या गुरुला पुत्र आणून दिलास. तेवढ्या देवकी आली धावत आणि देवकीने कृष्णाला गळ घातली की तुम्ही तुमच्या गुरुला तुमचा पुत्र आणून दिला ना. म्हणे हो आणून दिला. मग तो कसा आणून दिला बरं? तो मृत झालेला होता. असं म्हणल्यावर कृष्णाच्या लक्षात आलं. म्हणले काय म्हणणं काय? मग माझे गेलेले 6 पोरं मला एकदा बघायचे. अहो मी त्यांचा चेहरा सुद्धा पाहिला नाही, ते काळे का गोरे हे देखील पाहिलं नाही. कंसाने त्यांना ठार केलं माझ्या समोर. तेव्हा मला तेवढा मुलगा आणून माझे मुलं आणून द्या. कसं? तथा आणि निधो पितृस्थानात गुरबे गुरु दक्षिणाम. तुम्ही जशी गुरुला दक्षिणा दिली तशी मला काहीतरी दक्षिणा द्या. गुरुच्या दक्षिणेप्रमाणे आईला काही द्यावं लागतं. मग राम आणि कृष्ण दोघांनी एकमेकांना पाहिलं. म्हणले आता काय करा? चला म्हणले. मग बलराम दादा आणि कृष्ण एका रथात बसले आणि तिथून जे निघाले दर्शनम वा ही भूतानम दुर्गम चाप्य दुर्लभम बलीकडे आले. आल्याबरोबर सुतल लोकात बली होता. बलीने ही मुलं नेलेले होते. बलीने एकदम त्यांचं स्वागत केलं. वा वा वा, आपल्या समोर आज प्रत्यक्ष बलराम दादा, शेष नारायण आणि भगवान गोपाल कृष्ण म्हणजे विष्णू आलेले. त्यांनी सर्व लोकांना बोलावलं. दैत्य आले, दानव आले, विद्याधर आले, सिद्ध आले, चारण आले. सर्वांनी भगवंताची पूजा केली, अर्चा केली, स्वागत केलं. त्यांना उच्चासनावर बसवलं आणि स्तुती स्तोत्र केलं. हे ऐकल्यावर श्रीकृष्ण म्हणतात, बली तुझ्या स्तुतीने मी प्रसन्न झालो, परंतु तुम्ही मुलं आणलेत वाटतं. आमचे भाऊ, आमचे थोरले भाऊ. ते म्हणे हो आणले. कशासाठी आणले? अहो तुमचं दर्शन व्हावं म्हणून आणले. भगवान म्हणतात आसनमरीचे षटपुत्रा उरणाया प्रथमेंतरे. हे पूर्वी प्रथमेंतरे म्हणजे स्वयंभुव मन्वंतरामध्ये, प्रथम म्हणजे स्वयंभुव मन्वंतरामध्ये जेव्हा एकदा ब्रह्मदेव हे या सरस्वतीच्या मागे लागले त्यावेळेला हे पोरं हसले. त्यांच्याकडे बघून, ब्रह्मदेवाकडे बघून कुत्सितपणाने हसले. म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की ज्या अर्थी तुमच्या अंतःकरणामध्ये मोठ्या माणसाबद्दल आदर नाही, त्या अर्थी तुम्ही आसुरी योनीला जाल. हे आसुरी योनीला गेले म्हणजे हिरण्यकशिपूचे पुत्र म्हणून जन्माला आले. आणि हे हिरण्यकशिपूचे जे पुत्र म्हणून आले ते मूळ ते त्याचे पुत्र नव्हते, ते होते वसू म्हणतात त्याला. 6 वसू होते. आणि वसूंचं वैशिष्ट्य असं असतं की त्यांना लग्न कार्य नसतं त्यांचं. म्हणून तर भीष्माचार्यांनी लग्न केलं नाही, कारण भीष्माचार्य वसूच होते. तेव्हा याप्रमाणे त्यांना लग्न कार्य हे अशा प्रकारचं करता येत नसतं. हे वसूच्या या अशा प्रकारच्या योनीमध्ये, वसू नावाची योनीच आहे, अष्टवसू प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे हे वसू असल्यामुळं त्यांनी सांगितल्यानंतर शाप दिल्यावर इथे जन्माला आले. आणि हे कोण होते? स्मर, उद्गीथ, परिश्वंग, पतंग, क्षुद्रभृत आणि घृणी असे 6 वसू होते. हे हिरण्यकशिपूच्या पोटी जन्माला आले आणि नंतर मृत झाल्यावर ते आता देवकीच्या पोटी जन्माला आले. देवकीच्या पोटी कीर्तिमंत हा पहिला मुलगा, सुषेण, भद्रसेन, ऋजू, संवर्धन आणि भद्र असे 6 जण. आणि मग श्रीकृष्णाने सांगितलं की हे सगळे आता मला परत द्या. हे ऐकल्याबरोबर त्यांनी 6चे 6 पुत्र, अहो जेवढ्या वयाचे म्हणजे 2-2 1-1 दिवसाचे होते तेवढे 1-1 दिवसाचे सगळे पुत्र, त्याच वयातले, अजून डोळे देखील उघडले नाहीत, असे टॅ 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 रडत आले. कृष्णाने त्या 6 जणांना घेतलं. षडिमे मत प्रसादेनं पुनर्यासीन सद्गतिम. आता हे माझ्या प्रसादाने पुन्हा सद्गतीला पावतील म्हणून बळी करून घेतले आणि आले. आल्याबरोबर देवकी वाटच पाहत होती. आणले काय म्हणले पोरं? तिला वाटलं मोठे झाले असतील. हे पाहिजे लहान 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 पोरं पाहिले. हा म्हणले जेवढे तेवढेच. हो म्हणे हे जेवढे तेवढेच राहत असतात. ज्या ठिकाणी हे सुतल लोकात असल्यामुळं पृथ्वीवरच्या
दिवसांचा परिणाम तिथे होत नाही. याप्रमाणे त्यांना पाहिल्याबरोबर देवकीला पाना फुटला. देवकीने मातृभाव तिचा जागृत झाला. तिने यांना सर्वांना आपल्या अमृतपान करवलं. पित्वामृतम पयस्तस्या पीतशेषम गदाभृता. भागवतकार म्हणतात की गदाभृता, भगवंतानी ज्या आईचं दूध प्राशन केलं त्यांचं दूध यांनी प्राशन केलं. म्हणजे किती यांचं भाग्य असं त्यांनी सांगितले. म्हणून पितामृतम पयस्तस्या पीतशेषम गदाभृता. याप्रमाणे ते नमस्कृत्य गोविंदम देवकीम पितरम बलम. आणि देवकीला खूप आनंद झाला. देवकीला वाटलं आता हे वाढतील, मोठे होतील. एवढ्यात आनंद प्रगट करेपर्यंत वसुदेव आले. वसुदेवाने पाहिलं, धन्य वाटली. तेवढ्यात ते जे आकाशात उडाले. म्हणले हे मुलं तर उडाले म्हणले. कृष्ण म्हणले उडणारच होते, ते मुक्त झाले, ते मुक्तच आहेत. याप्रमाणे अलौकिक आपला हा पराक्रम श्रीकृष्णाने दाखवला. आणि नंतर आपल्या अलौकिकत्वामध्ये श्रीकृष्णाने एक भर घातली की आपण देवकीचं, वसुदेवाचं मन राखू शकतो, त्याचप्रमाणे त्यांच्या इच्छाही पूर्ण करू शकतो. आणि एकदा त्याने असं सांगितलं की ज्याप्रमाणे भगवान हा समदृष्टीचा आहे, राजा असो, ब्राह्मण असो, कुणी असो, दरिद्री असो, तो असं दारिद्र्य वगैरे पाहत नाही. आपण म्हणतो ना की देवाला फक्त भक्तिप्रिय आहे. तो कुणी असो, कोणत्याही वयाचा असो, ध्रुवाचं वय भगवंतानी पाहिलं नाही. व्याधस्या चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. आपण म्हणतो ना गजेंद्राला काय विद्या होती, ध्रुवाचं काय वय होतं. त्याचप्रमाणे एखादा व्याध, ज्या व्याधाने भगवंताला बाण मारला शेवटी, तो व्याध काही शिकलेला होता का? नाही. त्याचं आचरण काही ठीक होतं का? नाही. पण भगवंत हा सर्वांना समान दृष्टीने पाहणार आहे. तो सर्वांना समान दृष्टिकोनातून वागून देणार आहे. कारण भक्ती ही भगवंताला प्रिय आहे. किंनो सुदाम नो धनम. सुदाम्याजवळ काय धन होतं का? किंवा या ज्या वसुदेव देवकी यांनी त्यांच्यावरती प्रेम केलं, आई वडील म्हणून प्रेम केलं. त्याचप्रमाणे उग्रसेन यांनी याच्याजवळ काय शूरता होती. उग्रसेन पौरुषम, उग्रसेनाजवळ काय शौर्य होतं. पण किंवा कुब्जा या कमनीय, कुब्जा काही कमनीय होती का, सुंदर होती का? नाही. परंतु भगवंतांनी सर्वांना समान दृष्टिकोनातून उद्धार केला. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एकदा मैथिलेचा राजा, मिथिलाधिपती जनक, हा याला आडनाव जनक आहे, तेव्हा हा मिथिलाधिपती बहुलाश्व नावाचा होता. तो भगवंताकडे आला. त्याच वेळेला एक ब्राह्मण आला आणि हे दोघेही त्या ठिकाणी भगवंताकडे आले. कृष्ण शासित विजयश्रेष्ठ श्रुतदेव इथे श्रुतदेव नावाचा ब्राह्मण आणि हे दोघेही आले. आल्याबरोबर म्हणले काय म्हणणं आहे तुमचं? काही नाही भगवंता, तुम्ही आमच्या घरी यावं. दोघेही एका वेळेला म्हणले. आता कोणाकडे आधी जावं, कोणाकडे नंतर जावं. सगळी सभा बसलेली होती. यामध्ये सगळेच होते. नारद होते, तुंबरू होते, ऋषीवर जे होते सगळे, बलराम दादा सुद्धा होते. आणि श्रीकृष्ण म्हणले हरकत नाही, येईल म्हणले तुमच्याकडं. सगळ्या कोणाला वाटलं हे राजाकडे आधी जातील, कोणाला वाटलं ब्राह्मणाकडे आधी जातील. नाही म्हणले हो दरिद्री म्हणले ब्राह्मणाकडे कशाला जातील. नाही म्हणे राजाकडे जातील. नारद येवो वाम, कोण कोण होते? नारद होते, वामदेव होते, अत्री, राम स्वतः बलराम दादा होते, असित होते, अरुणी होते, बृहस्पती, कण्व, मैत्रेय, चवन, हे सगळे ऋषीवर्य. कृष्ण म्हणाले जा तुम्ही घरी, तोपर्यंत मी आलोच. आणि मग सगळ्यांना म्हणले चला. सगळे म्हणले कुठे जायचं, राजाकडे जायचं का ब्राह्मणाकडे? कृष्ण म्हणले चला तर खरं. तिथून दोन रस्ते फुटत होते. श्रीकृष्णाने सगळे दोन 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 रूप धारण केले. म्हणजे या सगळ्या ब्राह्मणांचे नव्हे, सगळ्या ऋषींचे रूप आपण धारण केले. नारद तेच झाले, वामदेव तेच झाले, बृहस्पती तेच झाले, मैत्रेय. एक रूप राजाकडं आणि एक रूप ब्राह्मणाकडं. याप्रमाणे काय राजाला आनंद झाला. राजाला वाटलं माझ्याकडे देव आधी आले. त्यांनी बँड बाजा लावला, भगवंताचं स्वागत केलं. त्याचप्रमाणे मोठमोठे वाद्य वाजवले, पुष्पांचा वर्षाव केला. सगळ्या रस्त्यावर फुलंच फुलं अंथरले. या मैथिल सुदैवश्च युगपत शब्द वापरला. युगपत म्हणजे एका वेळेला, दोघे एका वेळेला. युगपत समहतांजली, भगवान एका वेळेला दोघांकडे गेले. आणि राजाला वाटलं आपल्याकडे आले.
त्याप्रमाणे राजाने गंध, पुष्प, धूप, दीप याची व्यवस्था केली आणि गोड भाषेमध्ये राजाने भगवंताची प्रार्थना केली. भगवंताला सगळं आहेर वगैरे अर्पण केला. पूजा अर्चा चांगली झाली. धूप, दीप, नैवेद्य, षोडशोपचारी पूजा झाली आणि नारायणाय ऋषेश्वरंतपयुषे राजाने भगवंताची स्तुती केली. उवास कुर्वन् कल्याणम याप्रमाणे मिथिला नरयोषिताम त्या ठिकाणी भगवंताच्या दर्शनासाठी मिथिलेचे सगळे लोक आले. अहो गाव सगळं उलटलं. सगळे गावातले लोक आले. सगळ्या लोकांना वाटलं राजाकडे आधी आले, ब्राह्मणाकडे नंतर जातील. ब्राह्मणाकडे त्याच वेळेला भगवान गेले. त्याला वाटलं अरे वा, देव आपल्याकडे आले आधी, काय कमाल आहे देवाची, राजाला सोडून माझ्याकडे आले. तो तर नाचायच लागला. उपर्ण घेतलं आणि नुसता नाचायला लागला. त्याला काही सुधरच न. श्रुतदेव च्युतम प्राप्तम सुग्रहाजनको यथा. आणि आल्याबरोबर जे नाचू लागला, देव माझ्याकडे आले, देव माझ्याकडे आले, देव माझ्याकडे आले. आणि मग त्याच्या बायकोनी व्यवस्था केली होती. फळं आणले होते, मुळं आणले होते, फुलं आणले होते. तिच्या हैशतीप्रमाणे तिने सगळी तुळशी आणल्या होत्या आणि भगवंत आल्याबरोबर तुळशी त्याचप्रमाणे फुलं, हार यांनी भगवंताची पूजा केली. शृण्वताम गदां शतपथांचा अभिवंदताम आणि वंदन केलं, नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला. केल्याबरोबर ब्राह्मण आणि त्याची पत्नी या दोघांनी भगवंताला नमस्कार केल्यावर भगवंत काय म्हणतात या ठिकाणी भगवंतांनी फार महत्वाचा तत्वज्ञान सांगितलंय. ते म्हणतात देवास क्षेत्राणी तीर्थानी दर्शन स्पर्शनार्च नाही. हे श्रुतदेवा, या ठिकाणी मी तुझ्या पूजा अर्चेने प्रसन्न झालो आणि माझ्यासाठी ब्राह्मण हे माझं दैवत आहे. ब्राह्मणो मम दैवतम न ब्राह्मणांमे दैतम रूपमेतच चतुर्भुजम. जरी ब्राह्मणाला 4 हात नसले, माझ्यासारखे 4 हात ब्राह्मणाला नाहीत, पण मग म्हणून काही ब्राह्मण देव नाही, ब्राह्मण देव आहे. ते म्हणतात रूपमेतच चतुर्भुजम न ब्राह्मणांमे दैतम. मी जरी ब्राह्मणाला चतुर्भुज रूपामध्ये पाहत नसलो किंवा त्याला 4 हात नसले तरी ब्राह्मण हा देवच आहे. सर्व देवमयो विप्राहा सर्व देवमयो ह्यहम. विप्र ब्राह्मण हा सर्वांसाठी देव आहे. सुदेव म्हणून आपण म्हणतो. ब्राह्मणाला सुदेव म्हणतात, ब्राह्मणाला भूदेव म्हणतात. का? जमिनीवरचे, भूमीवरचे ते देवच आहे. तुम्ही माझ्यासाठी देव आहात, माझ्यासाठी गुरु आहात. पण कोणता ब्राह्मण? जो निरीच्छ ब्राह्मण आहे, ज्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, जो सहज जे मिळेल त्यावर उपजीविका करतो आणि भगवंतामध्ये तल्लीन राहतो. तस्मात ब्रह्मर्षिते ब्रह्मण मत्सृदयार्चय. याप्रमाणे तो ब्राह्मण खऱ्या अर्थाने ईश्वर आहे. तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण देव आहे. तपसा विद्यया तुष्ट्या. जो तप करतो, ज्ञान मिळवतो, संतुष्ट राहतो, कोणालाही कधी मागत नाही, असा ब्राह्मण माझ्यासाठी देव आहे. म्हणून अट सुद्धा घातली. कोणता ब्राह्मण? नुसतं जानवा घातलं की तो ब्राह्मण नाही. जो संतुष्ट आहे तो ब्राह्मण माझ्यासाठी देव आहे. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात ब्राह्मणाची भगवंतांनी स्तुती केली, ब्राह्मणांनी त्याला नमस्कार केला आणि तिथून निघाले. इकडून निघाले बहुलाश्वाकडून आणि श्रुतदेव दोघांकडून निघाले. मध्यावर आल्याबरोबर दोघे एक झाले. लोकांना कळलंच नाही. म्हणले अहो, म्हणजे ब्राह्मणाकडे कृष्ण म्हणले जाऊन आलो, हे म्हणले राजाकडे, ते म्हणले जाऊन आलो. कारण या लोकांना नारद वगैरे मंडळी एकच होते ना, पण कृष्णाने दोघांचे रूप आपण धारण केले आणि तस्मै नमस्ते भगवते कृष्णाय मला कीर्ती. याप्रमाणे नारद म्हणतात कृष्णाची कीर्ती अलौकिक आहे. याप्रमाणे भगवंतानी यम संपद्य जहा त्याज मनुष्य सुप्त कुलायम यथा तम कैवल्य निरस्तोय. याप्रमाणे भगवान हा प्रकृतीच्या पलीकडचा आहे. त्याचं अस्तित्व कोणाला कळणार नाही. भगवंतानी एकदा महादेवाला संकटातून मुक्त केल्यासाठी एक अध्याय खर्च केलेला आहे. ज्या वेळेला भस्मासूर नावाचा राक्षस, महादेवाचा भक्त, महादेवाला त्यांनी वरदान मागितलं, ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवील तो भस्म झाला पाहिजे. महादेवाने हो म्हटले. हो म्हणल्याबरोबर तो म्हणला बरं झालं, आता इथे पार्वती दिसते, आपण महादेवाच्या डोक्यावर हात ठेवा आणि पार्वतीला घेऊन जावं. तो महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायला आल्याबरोबर महादेव पळू लागले. महादेव पुढे, भस्मासूर माग. करता 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 भगवान विष्णूला महादेव शरण गेले. विष्णू लवकरात लवकर मला वाचवा. म्हणले काय झालं? मीच दिलेला शाप मलाच भावायला लागलाय म्हणले. असं म्हणल्याबरोबर श्रीकृष्ण म्हणले, भगवान विष्णू म्हणाले
तुम्ही काळजी करू नका, मी बरोबर तुमचा या ठिकाणी मुक्तता करतो. वृको नाम सुर पुत्रा, या ठिकाणी कुणी वृक त्याला म्हणतात. या वृक नावाचा असुराचा हा पुत्र होता. वृको नाम सुर पुत्र शकुने पत्नीना रदम. आणि मध्येच नारदाची भेट झाली. नारद म्हणले, अरे काय काय कशामुळे पळायला लागलास? म्हणले काही नाही, ह्या महादेवाच्या डोक्यावर हात ठेवतो म्हणले. ते म्हणले का? ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्मसात होईल. असं म्हणल्याबरोबर नारदानी त्याला सांगितलं, अरे तू काय महादेवाच्या नादी लागला? म्हणले काय झालं? हे पहा, तेवढ्यात एक बटू समोर आला. काही ठिकाणी वर्णन आहे की एक स्त्री समोर आली, पण भागवतकार म्हणतात बटू समोर आला. बटू आल्याबरोबर नारद त्या बटूला म्हणतात, का हो म्हणले, तुम्ही महादेवावर विश्वास ठेवता का? ते म्हणले नाही नाही, अहो महादेव सगळ्यात खऱ्या अर्थाने त्याच्या तोंडाला आता सत्यता राहिली नाही, त्याच्या शब्दाला सत्यता राहिली नाही. ऐश्वर्यमतुलम दत्वा इत्यादिष्टमसुर उपधावत स्वगात्रतः केदार आत्मक्रव्येण. ते म्हणतात महादेवाच्या मुखामध्ये आता सत्यत्व कधीपासून राहिलं नाही. ज्या वेळेला हा महादेव त्यांना शाप मिळाला, दक्षाने जेव्हा त्यांना शाप दिला, त्या दिवशीपासून यांच्या तोंडामध्ये सत्यता निघून गेली. ते जे बोलते ते खोटं होतं. हा म्हणायला लागलं. नारद म्हणले, बघा त्या बटूचं आहे का? बटू काय म्हणतो? भगवान वाच शाकुने भवान व्यक्तुम शांत दूर मागत आहात. अरे राक्षसाला म्हणतात त्या भस्मासुराला, अरे तू कशाला पळायला लागलास? कशाला श्रम होतो करून घेतोस? म्हणले का? त्याचं म्हणणं खोटं आहे, त्यांनी दिलेला आशीर्वाद खोटा आहे. म्हणले कसं काय? पहा म्हणले, आता मी माझ्या डोक्यावर हात ठेवतो, झालो का भस्मसात मी? आता असं त्याला गुंगवलं आणि नंतर सांगितलं, ठेव बरं तुझ्या डोक्यावर हात. असं म्हणल्याबरोबर त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवायला लावला आणि ताबडतोब तिथेच स्फोट झाला आणि भस्मसात झाला तो. याप्रमाणे श्री विष्णू म्हणतात, हे महादेवा, आता लोकांना अशा प्रकारचा आशीर्वाद देत जाऊ नका जो तुमच्यावरच उलटेल. याप्रमाणे शुकाचार्यांनी एकदा सांगायला सुरुवात केली की सरस्वत्या तटे राजन सत्र मास होतं. एकदा सरस्वती तटाकावर एकदा सत्र चाललेलं होतं आणि त्या सत्रामध्ये मोठमोठे ऋषी महर्षी एकत्र आलेले होते. वादविवाद चालला होता. मोठा कोण, सगळ्यात श्रेष्ठ देव कोण, याची चर्चा चाललेली होती. आणि मग सगळे म्हणले, आहोत श्रेष्ठ देव अहो महादेव. म्हणले आता तसं काही नाही. भृगु ऋषी म्हणले, माझ्यावर जबाबदारी सोपवा, मी जातो, मी पाहतो श्रेष्ठ कोणाला म्हणायचं. अहो नुसता मोठा म्हणजे श्रेष्ठ नसतो. मोठा कोण म्हणावा? साधू सज्जन दयाळू जो त्याला, साधू सज्जन दयाळू जो आहे त्याला मोठा म्हणावा, नाही तरी का थोडे. नाहीतरी काय म्हणले, मोठाले धोंडे जो त्याला मोठमोठे धोंडे असतात त्याला कोणी मोठं म्हणत नाही. तेव्हा सज्जन साधू कृपाळू जो त्याला. बघू आपण कृपाळू कोण आहे, दयाळू कोण आहे, त्याचप्रमाणे सतस्थ कोण आहे, क्षमा कोण करतो. चला, पहिल्यांदा आले कैलास मगमत, कैलास पर्वतावर आले. महादेव बसले होते डोळे झाकून. आता भृगु ऋषीला काय परीक्षाच बघायची म्हटल्यावर काय, एकदम महादेवाला ओ महादेवा, हर हर महादेव म्हणून त्याला हलवलं. महादेव म्हणले, एकदम डोळे उघडले. का हो म्हणले, मला चांगली समाधी लागलेली होती आणि तुम्ही विकल्प आणला. असं म्हणल्यावर हातात त्रिशूल घेतला ना तर मारायलाच उठले. म्हणलं थांबा महादेवा, मला मारू नका. म्हणले काय झालं? शूल मुद्दे में तो म्हणतो मारे बेतिक मलोचा ना. लाल डोळे केले, हातात त्रिशूल घेतला, माझी समाधी भंग केली. तिथून ते निघाले, ते ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवानी स्वागत केलं. आहते स्वागतम ब्रह्मन निशिदादात क्षणम. आणि ब्रह्मदेवानी स्वागत केलं खरं, पण ब्रह्मदेव या ठिकाणी आपल्या पत्नीसोबत बसलेले होते. अरे म्हणले ब्रह्मदेवाला, आपण ब्राह्मण आल्यानंतर आपण सावित्री सोबत बसावं, त्यातून बाजूला जावं असंही वाटलं नाही. म्हणून ब्रह्मदेवाला पासून निघाले. ब्रह्मदेव म्हणले, कुणीकडे आला होता? म्हणले काही नाही, सहज बघायला आलो होतो तुम्ही कसे वागता. तिथून निघाले, विष्णूकडे आले. विष्णूला कळलं होतं. विष्णूने झोपेचं सोंग केलं. झोपले, डोक्यावर पांघरून घेतलं आणि लक्ष्मी पादसेवन करते. तत उत्थाय भगवान. हे गेल्याबरोबर यांनी त्यांचं अंगावरचं उपरण बाजूला केलं, शाल बाजूला केली. उशयान उत्संगे पदा वक्षस्य ताडयात. आणि एकदम
त्यांच्या छातीवरच पाय दिले. छातीवर पाय म्हणजे ही काय पद्धत आहे, म्हणजे यायची उठवायची, छातीवर पाय देत असतात का कुठं? लक्ष्मी चिडली, लक्ष्मी पाहू लागली. विष्णू ताबडतोब उठले आणि उठून म्हणजे अगं लक्ष्मी गरम पाणी आण. लक्ष्मी म्हणली कशाला गरम पाणी? अहो हे तर काहीच गरम झालं नाही. म्हणजे पाणी मात्र गरम मागितलं. अगं बिचारे हे ब्राह्मण, यांच्या पायाला लागला असेल, छाती वज्रासारखी आहे, यांच्या पायाला अति कोमल असणारे पाय बिचारे दुखले असतील. तत उत्थाय भगवन् स लक्ष्मण सतांगती आणि म्हणाले गरम पाणी आण. पाय धुतले गरम पाण्याने, पाय शेकले, म्हणले कुठे लागलं नाही ना? माझी छाती कठोर आहे म्हणले, माझी छाती अनेक मोठमोठ्या तलवारींचा आघात घेणारी छाती आहे माझी. तुम्हाला काही त्रास नाही झाला? अति व कोमल होता तो चरण होते महामुने. तुमचे चरण अत्यंत कोमल आहेत महामुने. तुम्हाला त्रास झाला असेल तर क्षमा करा. पादो देखील आणि त्यांच्या पायाचं तीर्थ आपल्या कपाळाला लावलं, त्याचप्रमाणे ते आचमन केलं त्याचं. पादोदकेन भवतस तीर्थानम तीर्थकारिणा. अहो तुमच्या पायाचं तीर्थ म्हणजे सगळ्या तीर्थांचं सार आहे. अद्याहम भगवन लक्ष्म्या. लक्ष्मी तर बघूच लागली काय भगवंताची लीला आहे. म्हणजे ही एक पाहिल्यानंतर म्हणाली वारे वा, याला म्हणतात देव. जो त्याच्या छातीवर ताडण केल्यानंतर सुद्धा याला राग आला नाही. भगवान विष्णू सगळ्यात श्रेष्ठ आहेत. याप्रमाणे एवं भृवाणी वैकुंठे भृगुस्तन्मंद्रयात क्रिया. आणि मग या भृगूचा जे पाय आहे तो आजही भगवान आपल्या छातीवरती धारण करतात. त्याला आपण श्रीवत्सलांचन चिन्ह असं म्हणतो. आणि मग सर्व लोकांनी सांगितलं की श्रीकृष्ण हाच मोठा, विष्णू हाच मोठा आहे. एके दिवशी शुकाचार्य म्हणतात एकदा द्वारवत्यांतो विप्रकन्या कुमारका. एकदा द्वारवतीला ब्राह्मणाची मुलं मरू लागली. 1 2 3 ब्राह्मण प्रत्येक वेळेला यायचा, कृष्णा माझे मुलं का मरतात? माझा काही दोष नाहीये, माझ्या पत्नीचा दोष नाहीये. मुलं जर मरत असतील तर राजाचा दोष असतो, तुमच्यामध्ये काहीतरी खोट आहे. आणि क्षत्रबंधो कर्मदोषान पंचत्मुंगतोर्भकाः. कशासाठी माझी मुलं मरतात? 1 गेला, 2 गेला, 3 गेले, 9 पोरं गेले. शेवटी अर्जुनाला कळालं. अर्जुन म्हणाला का कशासाठी ब्राह्मण आता? म्हणले त्याचे पोरं जात आहेत, मरतात. मरतात कसं काय मरतात? मी रक्षण करतो. ब्राह्मणाला सांग ब्राह्मण बुवा थांबा, तुमच्या मुलाला मी मरू देणार नाही. आता पुढच्या वेळेला तुमची पत्नी गर्भवती झाली की मला सांगा, मी तिचं रक्षण करतो. ते म्हणले अहो तू काय रक्षण करतो? नाहम संकर्षणो ब्रह्मन. अहो बलराम दादा रक्षण करू शकले नाही, कृष्णाने रक्षण केले नाही, त्याचप्रमाणे प्रद्युम्नाने रक्षण केलं नाही, आणि तू काय फार मोठा आहेस? मोठमोठे वीर आले, काही उपयोग झाला नाही. तो म्हणला मी काय संकर्षण नाहीये, मी ब्रह्मा कृष्णही नाही, मी कार्ष्णी नाही, मी कोणता प्रद्युम्न नाही, मला अर्जुन म्हणतात. अर्जुन हे माझं गांडीव धनुष्य पाहिलं का? प्रत्यक्ष अग्नीने प्रदान केलेलं आहे, आणि माझे बाण खोटे जात नाहीत, वाया जात नाहीत. तू म्हणला हरकत नाही. बर पुढच्या वेळेला झालं, 9 मास परिपूर्ण झाले, आता प्रसूती होणार हे सांगितलं. डॉक्टरला विचारलं असेल तारीख कोणती दिली म्हणून, त्यांनी सांगितलं अर्जुनाला आता 2-3 दिवसात प्रसूती आहेच आहे. असं म्हणल्याबरोबर अर्जुनाने बाणाचे सगळा पिंजरा तयार केला. म्हणजे तुझी पत्नी राहू दे इथं. सगळीकडे बाण लावले. एक मुंगीला जायला जागा नाही ठेवली. म्हणजे आता मृत्यू कुठून येईल पाहतो. उपस्पृशटंभो. आणि याप्रमाणे सर्वत्र बाणाची असं पिंजरा तयार केला. मृत्युंबिजित्य प्रधाने झाली, प्रसूत झाली. प्रसूत झाल्याबरोबर प्रसूत काला असन्य भारे पायी पायी प्रजा मृत्यू त्या मातुरा. आणि दिव्य सगळे अस्त्र लावले होते, आचमन वगैरे केलं होतं, शुद्ध अशा प्रकारचं अंतःकरण केलं होतं. निरुण सुतिकागाराच्या भोवती सगळे दिव्य अस्त्र लावले. वर तिरपे, वरती खाली, उभे आडवे सगळीकडे असं शरपंजर तयार केलं. आणि झाली प्रसूत. झाली प्रसूत. एरवी तरी पुत्र बघायला मिळायचा, आता तर सशरीरे विहायसा, शरीर सुद्धा गेलं. आणि मग मात्र ब्राह्मण चिडला. म्हणले काय हो तुम्ही काय म्हणाले? मी बलराम नाही, मी कृष्ण नाही, मी प्रद्युम्न नाही, अनिरुद्ध नाही. तुमच्या वेळेस तर आम्हाला शरीर देखील दिसलं नाही. आतापर्यंत मृत पोराचं शरीर तरी दिसायचं. दिगर्जुनम वृषावादम. धिक्कार असो म्हणले तुला, तुझ्या धनुष्याचा धिक्कार असो. आता अर्जुनाचं असं होतं की जर गांडीव धनुष्याचा धिक्कार केला तर
मृत्यू स्वीकारावा लागत असे. आणि मग अर्जुनाचा धिक्कार केला, त्याच्या गांडीवाचा धिक्कार केला. आणि मग मात्र अर्जुन म्हणाला आता काय नाही, अग्नी काष्ट भक्षण करतो. कृष्ण म्हणले आणू काय लाकडं. मग काय कृष्णा, तुला वाटतं का मी मरावं म्हणून? मग आता काय, तुझ्या मध्ये काही सामर्थ्य राहिलं नाही. तो ब्राह्मण शिव्या शाप देऊन निघून गेला. आता तुला मरण्याशिवाय काय पर्याय आहे? त्यांनी लाकडं वेकडं आणले. मग उडी मारू काय? कृष्ण म्हणले थांब थांब, चल आता. म्हणजे कुठं जायचंय? बस रथात. रथात बसले. रसातलम नाकपृष्ठम. तिथून ते निघाले. यमाच्या दरबारात गेले, इंद्राच्या दरबारात गेले, सोमाच्या. करत 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 तिथून अग्निभिक्षु कृष्णेन प्रतिषेध देता. ते म्हणाले अहो अत्यंत घोर अंधकार होता. त्या अंधकारातून लोकालोकम तथा तीर्य पंचमस्कंद त्याचं वर्णन आहे. लोकालोक पर्वत सगळ्यात दूर आहे. या लोकालोक पर्वताच्या तिथे सूर्याचा प्रकाश देखील पोहोचत नाही. लोकालोक पर्वतात नाही पोहोचत. तेव्हा अत्यंत अंधार असतो तिकडं, बाकी काही नाही. ज्याला आपण कृष्णविवर म्हणतो, मला असं वाटतं कृष्णविवरच असेल. कृष्णविवरामध्येच गेले. आणि या लोकालोकाच्या पलीकडे सगळीकडे अंधार. मग अंधारातून कसं जावं? शैब्य, सुग्रीव, बेंग, पुष्प, बलाहक हे घोडे होते. आणि कृष्णाचं सुदर्शन चक्र गरगर गरगर फिरत होतं. ते पुढे लिहिलं. सुदर्शन चक्राचा प्रकाश सर्वत्र होता. त्या प्रकाशातून भगवान निघाले. तमस सुघोरम गहनम कृतम महत. अर्जुन तर थक्क झाला. अहो म्हणले आपण कुठे आलो? मला तर काहीच कळलं नाही. ते म्हणले चल पुढे चल. आणि रथ इतक्या वायुवेगाने निघाले. आणि द्वारेण चक्रानुपथेन तत्तमहा. चक्राच्या प्रकाशामध्ये पुढे 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 जाऊ लागले. तथा प्रविष्ट सलिलम नभस्वता. त्यानंतर पाण्यात गेले. पाण्यातून पुढे त्याच्या खाली गेले. आणि मग एकदम एक महाल दिसला. अरे म्हणले कुठे आपण आलो? तो महाल पाहिल्याबरोबर भगवान शेष नारायण त्या ठिकाणी होते. तस्मिन महाभीम अनंतमद्भुतम. प्रत्यक्ष शेष नारायण 1000 फण्यांचे, सहस्रमूर्धन्य फणात विद्युभी. 1000 फणा होत्या. त्याला कुंडल घातलेले होते. त्याप्रमाणे अलंकार धारण केलेले, निळ वस्त्र धारण केलेलं आणि महामणिव्रात किरीट कुंडल. त्याचा प्रकाश सर्वत्र पसरलेला होता. नंद सुनंद याचे सारखे पार्षदगण त्या ठिकाणी भगवंताची स्तुती करत होते. आणि भगवान तिथे आल्याबरोबर यांनी पाहिलं अरे आपण कुठे आलो? प्रत्यक्ष हे सहस्रमूर्धी असलेले शेषनारायण दिसत आहेत. विष्णू आणि जिष्णू. जिष्णू म्हणजे अर्जुन. हे दोघेही पाहिल्याबरोबर शेष नारायणाने नमस्कार केला. म्हणले आमच्या ब्राह्मणाची पोरं आणलेत ना. म्हणे ब्राह्मणाची पोरं आणलेत. 10 पोरं आणलेत. त्यांचं शरीर आज एका पोराचं शरीर सुद्धा घेऊन आलो म्हणले मी. कशासाठी? ते म्हणे अहो नर नारायण यांचं दर्शन आम्हाला घ्यायचं होतं. नर म्हणजे अर्जुन आणि नारायण म्हणजे तुम्ही स्वतः. याप्रमाणे कलावतीर्णा बरे गुरुसुरा. कलियुगामध्ये किंवा द्वापार युगाच्या शेवटी तुम्ही अवतीर्ण झाले. तुमच्या दोघांचं मला एका वेळेला दर्शन घ्यायचं होतं. पूर्ण कावामपिवा नर नारायणा ऋषी. याप्रमाणे भगवंताची प्रार्थना केली, पूजा अर्चा केली. आणि नंतर सगळे मुलं आणून दिले. यथा रूप यथा वयम. जसं रूप होतं तसंच आणि जसं वय होतं त्याप्रमाणे. यथा वया. याप्रमाणे इथे हे पाहिल्याबरोबर ब्राह्मण खुश झाला. वा रे वा म्हणले काय अर्जुनाची कमाल आहे. अर्जुनाने खरोखर अलौकिक कृत्य केलं. कृष्णाच्या साह्याने अर्जुनाने हे सगळं केलं. यथाकालम यथेबेंद्रो भगवान श्रेष्ठम अस्थित. आणि भगवंताचं श्रेष्ठत्व नेहमी सिद्धच होत होतं. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाची दिनचर्या त्यांनी सांगितलेली होती. आता या अध्यायामध्ये सांगतात भगवंताच्या लीलेचं वर्णन करतात. भगवान कशा पद्धतीने तिथे राहत होते. समुद्राचा आवाज येत असे द्वारकेमध्ये. समुद्राचा गाज, लाटांचा आवाज हा येत असे. आणि लाटांच्या आवाजामुळे कृष्णाची झोप मोड होत होती. तेव्हा सगळ्या बायका म्हणायच्या अरे ए समुद्रा जरा हळूचा आवाज कर ना, आमच्या कृष्णाची झोप मोड होते. आधी तो कुकुट ओरडतोच आहे, त्याच्यात पुन्हा तू ओरडतोस. तेव्हा उपगीय मानो गंधर्व आहेत. आणि या ठिकाणी भगवान यांचं वास्तव्य जे होतं द्वारावतीमध्ये, तिथे सर्वत्र सुंदर फुलं फुललेले होते. सगळे बाग बगीचे फुललेले होते. सुंदर वायू वाहत होता आणि सुंदर संगीत सगळीकडं चाललेलं असायचं. आणि भगवान त्या ठिकाणी लीला करत होते, क्रीडा करत होते. नटानाम नर्तिकेनांच. नट, नर्तक, गायक सगळे भगवंतांनी
त्या द्वारकेमध्ये आणलेले होते. आणि सगळ्या महिषी म्हणजे सगळ्या स्त्रिया काय म्हणायच्या, कुररी विलपसित्वम भीत निद्रानशेषे. ए कुररी, कशाला ओरडतेस तू? तुला झोप येत नाही का? आमच्या कृष्णाची झोप का मोडतेस? आता एवढी रात्र झाली आणि तरी तू ओरडतेच. स्वपती जगती राहत्या ईश्वर गुप्त बोध हा. आणि भगवान गोपाल कृष्णाची झोप कशाला मोडते? समुद्राला म्हणते भो भो सदा निष्ठ नसे उदनवन. काय रे समुद्रा, तू सारखा आवाज करतोस का? तर भगवंताची झोप तुझ्यामुळे मोडते, त्यांना झोप नीट लागत नाही. याप्रमाणे न लक्ष्मणा बलवतासी गृहीत इंदू, याप्रमाणे श्रीकृष्णाचं वर्णन केलेलं आहे. आणि समुद्राचे जे पक्षी, त्या ठिकाणी समुद्र पक्षी कसे येत असत, ते कसे फिरत असत, याचं वर्णन केलेलं आहे. निसर्गाचं, पर्यावरणाचं, तिथल्या सगळ्या घटकांना मानवी रूप दिलेलं आहे. आणि हंसं स्वागतम आस्य राम पिबा, याप्रमाणे हंस आहेत, कारंडव आहेत, हे सगळे तिथं पक्षी कसे होते, हे स्वागताला कसे उभे होते. आणि भगवान योगेश्वर आपल्या 16,108 स्त्रियांच्या सह, आपल्या अनेक नातू पंतू पडपंतू यांच्या सोबत कसे राहत होते याचं वर्णन केलेलं आहे. आणि ते म्हणतात मग आता हे भगवान यांच्या नात सगळ्या पुत्रांचं संख्या किती होती? ते म्हणे सांगता येत नाही यांची संख्या किती होती. का? ते म्हणे काय मोजतात करता येत नाही, फक्त त्यांना गुरुजी किती ठेवले होते एवढं सांगतो. म्हणे काय? 3,28,00,000 गुरुजी शिकवायला ठेवले होते. श्रीकृष्णाने 3,28,00,000 गुरुजी शिकवायला ठेवलेले होते. मग यादवांची संख्या विचारात घ्या म्हणलं तुम्ही किती येते, ते काही सांगता येत नाही. याप्रमाणे त्यांनी रुक्मिणीच्या या मुलाचा विवाह कसा झाला तेही सांगितलं. त्यानंतर प्रत्येकाला कशी मुलं झाली. अनिरुद्ध आणि रोचना यांच्यापासून ब्रज झाला. हा रुक्मीचा नात आहे, नातू म्हणावा लागेल. अनिरुद्धाला रुक्मिणी आपली नात दिलेली आहे. अनिरुद्धाला रुक्मिणी आपली नात दिली म्हणजे मुलाची मुलगी दिली. रोचना तिच्यापासून ब्रज झाला. आणि हा ब्रज आता या यादवाचा अवशिष्ट म्हणून शिल्लक राहिलेला आहे. ते म्हणतात यानंतर जेव्हा सगळं यादव कुळ संपेल तेव्हा ब्रजापासून पुन्हा निर्मिती होईल. याप्रमाणे पांडवाकडे सुभद्रेचा वंश हा भगवंतांनी मुद्दाम वाढवला आणि त्याच्याद्वारे परीक्षितीच्याद्वारे भक्तीचा प्रवाह आपल्या कलियुगापर्यंत त्यांनी ठेवला. आणि यदुवंशामध्ये रुक्मिणीचा वंश हा भगवंतांनी वाढवला. तेव्हा ही गंमत अशी आहे की द्रौपदी ही कृत्या आहे, त्यामुळे द्रौपदीचे पुत्र जगले नाही. कारण ती कृत्या होती ना, याज्ञसेनी होती, यज्ञातून आली होती, तिला फक्त नाशच करायचा होता. म्हणून श्रीकृष्णाने सुभद्रेचा जो नातू आहे तो या ठिकाणी परीक्षित यांच्यापासून पुढे ही भक्तीचा प्रवाह वाढावा म्हणून सुभद्रेचा वंश, आपल्या बहिणीचा वंश सुभद्रेचा तो वाढवला आणि यदुवंशामध्ये रुक्मिणीचा वंश वाढवला. याप्रमाणे आता कर्माणि कर्म कषणा आणि यदुत्तमस्य, भगवंताची ही अलौकिक लीला. आता यानंतर उद्याच्या चिंतनामध्ये, उद्या मात्र वेळच्या आपल्या नेहमीच्या वेळेला पुराण राहील. यामध्ये सुभद्रेचा विवाह, आज मुद्दाम एकादशी म्हणून सुभद्रेचा विवाह टाळून मी पुढचे 2 अध्याय घेतो, कारण एकादशीला कशाला विवाह करायचा. म्हणून उद्या मात्र सुभद्रेचा विवाह होईल आणि द्वादशी आणि अनेसा दिवाळी आहे म्हणून सुभद्रेचा विवाह दिवाळीच्या काळात संपन्न होईल. आणि वेदस्तुतीला प्रारंभ करू, कारण हा तत्वज्ञानाचा भाग आहे. वेदस्तुतीला देखील उद्या सुरुवात होईल. मात्र वेदस्तुती 2 दिवस चालेल, कारण वेदस्तुती म्हणजे वेदाचं सार आहे, ते काही इतक्या लवकर विवरण करता येणार नाही. ज्याप्रमाणे आता आजपासूनच, तसं आज संध्याकाळी गाई गुराची बारस आपण म्हणतो, एकादशी जरी असली तरी गाई गुराची बारस सांगतो. तेव्हा आजपासूनच या दिवाळीला प्रारंभ आहे. तेव्हा या दीपावलीच्या या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने आपण सर्व श्रोत्यांना, आभासी श्रोत्यांना शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो आणि भगवान गोपाल कृष्णाचा आशीर्वाद सर्वांना लाभावा अशी प्रार्थना करतो. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.